सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक माझावर. हॉस्पिटलमध्ये नेताना सैफची अवस्था कशी होती याचं केलं सविस्तर वर्णन. सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्याकरता तब्बल 35 टीम तयार. मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रांचच्या 15 टीम्स करणार तपास. हल्लेखोराचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर, पण हल्लेखोर अजूनही मोकाटच. हल्ल्यानंतर सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर. सैफच्या पाठीचं ऑपरेशन करून काढला चाकूचा अंदाजे 2.5 इंचाचा तुकडा. सैफ अली खानने हल्ल्यावेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक. रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांनी दिली माहिती. अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही झाला होता घुसखोरीचा प्रयत्न. सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय. वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट. एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन मधली माहिती समोर. हडपसरच्या अॅमानोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट. गोळीबार आणि दुहेरी हत्येने बीड जिल्हा हादरला. आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईत जमिनीच्या वादातनं हवेमध्ये गोळीबार. धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेल्या बदलांवर कोर्टाचा सवाल, तर 2 आठवड्यांमध्ये राज्य सरकारकडून मागवलं स्पष्टीकरण. संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा प्रामाणिकपणा. लाभ नाकारण्यासाठी स्वतःहून केले अर्ज. गेल्या 8 दिवसात 10 ते 12 अर्ज दाखल. बारामती तालुक्यात वडिलांनीच केली 9 वर्षाच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या. अभ्यास करत नसल्याच्या रागातनं खून. पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी. पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यातल्या दिरंगाईची होणार चौकशी. एबीपी माझाच्या बातमीची महसूल मंत्र्यांकडून दखल. आजच बैठक घेऊन दोषींवर कारवाई होणार. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश. अल कादरी ट्रस्ट प्रकरणी झाली शिक्षा. मनु भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान. टाळ्यांच्या कडकडाटात जगभरात डंका वाजवणाऱ्यांचा गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.